परिस्थिती घरची बिकटच होती. वडील एकटे मिळवणार. त्यावेळेस आम्ही 6 भावंडं होतो तिथं. त्यावेळेस 6 भावंडं आणि वडील, आई-वडील असे 8 जणांचं कुटुंब होतं. वडील एकटेच होते आणि वडिलांच्या ह्याच्यामध्ये भागत नव्हतं. म्हणून मी लवकरात लवकर कामाला लागलो होतो. माझं नाव नथानिएल सुज्ञान शेलार. माझं टोपण नाव आहे ज्युनियर धुमाळ. मी सध्या सिनेमा क्षेत्रात असून आजही कार्यरत आहे. सिनेमा क्षेत्राच्या अभिनेता, प्रोडक्शन मॅनेजर आणि ज्युनियर आर्टिस्ट सप्लायर या 3 विभागातून मी सध्या काम करत आहे आणि आजही मी काम करत आहे. आज माझं वय 80 वर्षाचे आहे. माझा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली या गावी 15 ऑगस्ट 1944 साली झाला. माझं मूळ गाव सातवे सावर्डे, पन्हाळा तालुका, कोल्हापूर जिल्हा. माझा जन्म झाल्यानंतर माझे वडील मुंबईला होते. नंतर आम्ही सर्व परिवार मुंबईला गेलो आणि मुंबईमध्ये असताना मी जवळजवळ 5 ते 6 वर्षाचा आजारीच होतो. चालत नव्हतो, चालतासुद्धा येत नव्हता. म्हणून माझ्या मामाने मला 2 ते 3 पांगुळ गाडी केली होती. त्याच्यानंतर मी 6व्या वर्षी हळूहळू चालायला लागलो आणि 6व्या वर्षी मला माझी आई कडेवर घेऊन शाळेत घेऊन जाऊ लागली आणि ती माझ्याबरोबर दिवसभर बसू लागली. तिथून पुढं माझ्या शिक्षण सुरू झालं. मुंबईमध्ये असताना 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण मी मुंबईत केलं. 4थीनंतर आमच्या वडिलांची नोकरी तिथली सुटल्यामुळे आम्ही परत मूळ गावी 7वी इथं आलो आणि 7व्यामध्ये चौथी फक्त शिकलो. इयत्ता 4थी शिकल्यानंतर आमच्या वडिलांना पुण्यात धार्मिक शिक्षणाचा कॉल आला. म्हणून वडील आमचे 3 वर्ष त्या कोर्ससाठी, धार्मिक कोर्ससाठी गेले. त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर पुण्याला गेलो होतो. तिथं असताना पुण्यामध्ये ते साधारण 1955 ते 58 या दरम्यान. तर तिथं माझं पुण्यातलं 5वीपासून 8वीपर्यंत शिक्षण झालं. 5वीपासून 8वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर तिथंच असताना 1955 साली आमची घरातली फॅमिली पुण्याच्या पेशवे उद्यान बागेमध्ये फॅमिली ट्रिप काढली होती आणि त्यावेळेस तिथं राजा गोसावी, बेबी नंदा आणि शशिकला आणि दामोदर मालवणकर आणि आगा यांचं झालं गेलं विसरून जा या चित्रपटाचे चित्रीकरण होतं. तिथं लहान मुलांच्या एका गाण्यामध्ये आम्हाला तिथं सहलीला ट्रिपला गेले असल्यामुळं, तिथंच आम्ही असल्यामुळं आम्हाला तिथं त्या शूटिंगमध्ये बोलवलं होतं मलाही. मग मला तिथं पहिला लहान मुलांच्या मॉबमधून मला तिथं काम मिळालं. नंतर 1958मध्ये आम्ही राहायला भैरोबा नाल्याला होतो. तिथं चिंचेची झाडं खूप होती आणि त्या चिंचेच्या झाडाखाली बसस्टॉप होता आणि त्या बसस्टॉप खाली गुरुची विद्या गुरुला इथं रमेश देव आणि रूपमती यांचं शूटिंग चालू होतं. तिथंही 2-3 मुलं पाहिजे होती म्हणून आम्हाला आमच्या घरी येऊन तिथे घेऊन त्या शूटिंगमध्ये आम्हाला घेऊन गेली आणि ते माझं दुसरं चित्रपट झालं. तिथून आमच्या वडिलांची बदली नंतर वेंगुर्ल्याला झालं आणि तिथून सिनेमाचा माझा खंड पाडला आणि वेंगुर्ल्याला गेल्यानंतर मी 10वी ते 6माहीपर्यंत शिक्षण वेंगुर्ल्यात केलं आणि नंतर दुसरी 6माही मी इस्लामपुरात केलं. तिथनंही वडिलांची आमची बदली झाली आणि पोरल्याला आम्ही आलो. पोरल्याला आल्यानंतर माझी 11वी मी पोरल्यात राहून 11वी कोल्हापुरात स्वामी विवेकानंद संस्थेचे छत्रपती विद्या मंदिरमध्ये तोरसकर चौकात तिथं शाळेला मी जात होतो. तिथं माझी 11वी झाली आणि 11वीला असताना पन्हाळ्यावर 20 साल बाद या चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. जवळजवळ 1 महिना चालू होतं. 1 महिन्यामध्ये त्या चित्रपटाची 4 गाणी केली होती. आम्ही घरात शाळेला जातो म्हणून सांगून आम्ही दररोज सायकलीवरनं पन्हाळ्याला जात असे आणि शूटिंग बघून परत संध्याकाळी येत होतो आणि त्यातून मला चित्रपटात जायची गोडी लागली. तिथूनच मला चित्रपटात कसं जाता येईल यासाठी मी प्रयत्न करायला लागलो. नंतर मी मॅट्रिकची शेवटचा पेपर दिला आणि आमच्या एका पाहुण्यानं मला
त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस बॅनर नव्हते किंवा काहीही नव्हते. दुसऱ्यांच्या घराच्या भिंती रंगवायच्या आणि त्याच्यावर ते जाहिरात तयार करायची, हे काम मला मिळालं आणि ते काम आम्ही रात्रीचं करत होतो. ते माझं पहिलं काम होतं. त्याच्यानंतर ते काम करत असतानाच एका पेपरवाल्याची ओळख झाली आणि पेपरवाल्यानं मला पेपर टाकण्यासाठी म्हणून महाद्वार रोडला अंबाबाई देवळासमोर रामचंद्र लुकतुके यांच्या पेपर दुकानात लागलो. तिथं मी 2 वर्ष नोकरी केलो, महिना 40 रुपये पगारावर. त्यावेळेस आम्ही पोरलेला असल्यामुळं परिस्थिती घरची बिकटच होती. वडील एकटे मिळवणार. त्यावेळेस आम्ही 6 भावंडं होतो तिथं. त्यावेळेस 6 भावंडं आणि वडील, आई वडील अशा 8 जणांचं कुटुंब होतं. वडील एकटेच होते आणि वडिलांच्या ह्याच्यामध्ये भागत नव्हतं. म्हणून मी लवकरात लवकर कामाला लागलो होतो. तर ज्यावेळेस मी पेपर टाकत होतो त्यावेळेस काही वेळा मी पोरल्यावरून कोल्हापूरला चालत येऊन जाऊन नोकरी ती करत होतो. नंतर पेपर टाकत असताना एका चांगल्या गृहस्थाची माझी ओळख झाली. ते म्हणजे गृहस्थ सिनेमा, त्या काळातील सिनेमाचे फायनान्सर होते. मराठी सर्व चित्रपटांना ते फायनान्स करत होते. ते म्हणजे श्रीधरपंत श्रीखंडे यांच्या घरी मी पेपर टाकत होतो आणि त्यांना मी माझी व्यथा सांगितली की असं मी पेपर टाकतो आहे, तिथली मी नोकरी सोडणार आहे. तर का? तर मी परत मॅट्रिकला 11वीला बसणार. पण त्यांनी मला सुट्टी दिली नसल्यामुळं मी ती नोकरी सोडली, परत पेपर दिले आणि मी परत जे श्रीधरपंत श्रीखंडे होते त्यांना मी भेटायला आलो. आणि त्यांना मी भेटल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला शाहू टॉकीजमध्ये थिएटर बॉयची नोकरी दिली. थिएटर बॉयची नोकरी दिल्यानंतर थिएटर बायपासून त्याच वेळेस मी ज्यावेळेस पायरी चढलो थिएटरची त्यावेळेसच मी पण केला की आज मी थिएटरची नोकरी करतो आहे. तर मी ह्या ठिकाणी थिएटरमध्ये राहूनच मी मॅनेजर होणार आणि मॅनेजर झाल्यानंतरच थिएटरची नोकरी सोडणार, ह्या ईर्षेने मी तिथं कामाला लागलो. आणि खरोखरच ती थिएटरमध्ये राहिल्यानंतर मी 15 वर्षे शाहू टॉकीजमध्ये काम केलं. तसंच दुय्यम नोकरीत शाहू टॉकीजमध्येच असताना मी कारखान्यात 8 ते 5 या वेळेमध्ये कारखान्यात टर्नर आणि ड्रिलरचंही काम करू लागलो. 5च्या पुढे मी थिएटरमध्ये जायला लागलो. तसंच ते त्यांचं डिस्ट्रिब्युशन ऑफिसही होतं, त्या ऑफिसचंही काम करत होतो. त्या डिस्ट्रिब्युशन ऑफिसच्या वेळेस मी स्वतः फिल्मपेट्या, पब्लिसिटी शाहू टॉकीजवरून एस टी स्टँडवरून काही वेळा डोक्यावरून नेऊन आणून टाकलेले त्यांनी हे केलेलं आहे. त्यावेळेला काही वेळा हमालाची गाडीसुद्धा ओढलेली आहे. त्याच वेळेस शाहू टॉकीजमध्ये असताना मी पूर्वीचे असे याचे गाड्या असायचे, त्या गाड्याला करणा जोडलेला असायचा हातात आणि त्या करण्यातून त्या पिक्चरची गाड्या ढकलत त्या पिक्चरची करण्यातून जाहिरात करत असे. मग तिथूनच ते अशा वेळेस मी एका टायमाला एक वेळा 2 ते 3 नोकऱ्या केलेल्या आहेत. सकाळी 8 ते 5 कारखाना करत होतो, 5 ते 7 शाहू टॉकीज करत होते, एक शो 6चा आणि 7 नंतर मी जयसिंगपूर, नांदणी, शिरोळ या भागाकडं जात होतो. कारण तिन्ही ठिकाणी तंबूला चित्रपट लावलेले असायचे. असं करून त्या याच्यातून मी पुढं आलो. आणि नंतर त्या थिएटरची नंतर शाहू टॉकीजची नोकरी सुटल्यानंतर मी रॉयल टॉकीजमध्ये कामाला लागलो आणि तिथं रॉयल टॉकीजमध्ये मी बुकिंग क्लार्क म्हणून कामाला लागलो. बुकिंग क्लार्कवरूनच मी तिथं मॅनेजर झालो आणि मॅनेजर झाल्यानंतर तिथली नोकरी माझी सुटली. त्यानंतर मी मेहरवानी हॉस्पिटलमध्ये अकाउंटंट म्हणून नोकरीला लागलो आणि अकाउंटंट नोकरी लागल्यावर तिथं असताना मी माझी स्वतःची अश्विनी फिल्म डिस्ट्रिब्युशन काढलं आणि तसंच तिथं असताना वर्तमानपत्रातून सिनेमाविषयीचे मी लेख सदरं वगैरे चालवत होतो, सिनेमाचे लेख वगैरे देत होतो. आणि तिथं असताना मला लेखनाची आवड लागली आणि लेखनाची आवड लागल्यानंतर तिथं मी मासिक शृंगारिता हे मासिक काढत होतो. 1973 साली मासिक काढत होतो. त्याच्यानंतर मी सिनेमाचं लिखाण म्हणजे प्रेक्षकांच्या चष्म्यातून आणि परीक्षण, चित्रपटांचे परीक्षण असं मी त्यावेळच्या स्थानिक दैनिकातून देत होतो. त्याच्यानंतर त्यामधली माझी नोकरी सुटली गेली आणि मी
फिल्म लाईनमध्ये प्रोडक्शन विभागाला काम करू लागलो. त्यावेळेस छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची ही नुकतीच सिरियलचं शूटिंग चालू झालं होतं. त्यावेळेचे त्यांचे डायरेक्टर सत्यशीलन दिवे यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यामध्ये मला मॉबमधून काम त्यांनी दिलं आणि तिथूनच माझं प्रोडक्शनला सुरुवात झाली. आणि मी त्याच वेळेस ठरवलं उद्या माझा मॉब इथं असेल आणि त्याप्रमाणे तेही घडलं. आणि शाहू टॉकीजला नंतर मीच मॉब सप्लाय करायला लागलो, ज्युनियर आर्टिस्ट सप्लाय करायला लागलो. त्याच्यानंतर मी आत्तापर्यंत भरपूर चित्रपट केले. हे आर्टिस्ट सप्लायर म्हणून जवळजवळ 350 ते 400 चित्रपट, टी व्ही सिरियल आणि जाहिराती केल्या आत्तापर्यंत. तसं तर मॅनेजमेंट म्हणून एक 10 ते 12 चित्रपट केले मॅनेजमेंट. आणि मी स्वतः छोट्या मोठ्या अशा भूमिका जवळजवळ 40 ते 50 चित्रपटामधून भूमिका केल्या गेल्या. अजूनही मी या क्षेत्रामध्ये आजही कार्यरत आहे. आता जवळजवळ ह्या सर्व कामाचा माझा 60 वर्षाचा अनुभव आहे. तरी मला आतापर्यंत जे मी इथंपर्यंत आलो त्याला आणि विशेष सांगावंसं म्हणजे असं वाटतं की संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमच्या ख्रिश्चन समाजामधून कोणी या क्षेत्रात काम करत नव्हतं. तर मी या ख्रिश्चन समाजातून एकमेव पहिली व्यक्ती आहे की सिनेमा क्षेत्रात काम करणारी. या क्षेत्रात आता सध्या काम करत असतानाच 2019 पासून या वेगवेगळ्या प्रकारचे मला आतापर्यंत जवळजवळ 13 ते 14 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी ठोकळ म्हणजे असं की राजशेखर स्मृतीनिमित्त पुण्यामध्ये बालगंधर्वला जॅकी श्रॉफच्या हस्ते तो मला पुरस्कार मिळालेला होता. परत इचलकरंजीमध्ये भविष्य ज्योतिषीय आचार्य भगरे गुरुजी यांच्या हस्ते कलारत्न पुरस्कार मिळाला. परत मुंबईमध्ये आमचे ख्रिश्चन संस्थेमार्फत समाजभूषण हा मला पुरस्कार मिळाला. असे बरेच पुरस्कार आणि बरेच सत्कार माझ्या आतापर्यंत झालेले आहेत. परवाच औरंगाबाद येथे कलारत्न पुरस्कारही मिळाला. या प्रवासाला मला श्रीधरपंत श्रीखंडे यांचा फार मोठा हातभार लागला. तसंच आत्तापर्यंत सगळं मला आमच्या घरच्यांनी म्हणजे वडिलांनी त्यावेळेस मला सहकार्य, आईवडिलांचंसुद्धा मला साथ होती, माझ्या पत्नीचीही मला साथ होती, माझ्या भावंडाची, आम्ही सगळे भावंड, आमचा परिवार फार मोठा आहे, सगळ्यांची मला साथ होती. म्हणून आतापर्यंत मी इथपर्यंत आलेले आहे. विशेष म्हणजे माझ्या या सर्व कामाची दखल घेऊन काळजीपूर्वक आयडियल मराठी या चॅनलनं आज माझं मुलाखत घेतली. याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. असेच प्रेरणादायी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा.